आज मराठवाडा विभागीय बैठक बीड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीला मराठवाड्यातले सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये 8ही जिल्ह्याचे जिल्हा प्रमुखांच्या फेरनिवडी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। त्यामध्ये बीडचे जिल्हा प्रमुख म्हणून अशोक रोमन यांच्याकडे पूर्ण जबाबदारी या जिल्ह्याची पुन्हा सोपवलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा अशोक मोरे यांच्याकडे पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून दिलेली आहे। जालना जिल्हा प्रमुख म्हणून संदीप ताडगे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे। लातूरचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी दीपकजी नरवडे म्हणून त्यांच्याकडे सोपवलेले आहे। नांदेडचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी माधवराव ताटे यांच्याकडे जबाबदारी आणि नितीन गिरडे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवलेली आहे। परभणीचे छत्रपती शिंदे यांच्याकडे त्या जिल्ह्याची जबाबदारी आहे। धाराशिव कालिदास गायकवाड आणि शशिकांत पाटील या दोघांकडे त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। अशा पद्धतीने 8 जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आम्ही या ठिकाणी नेमलेले आहेत। आजच्या बैठकीचा मूळ मुद्दा असा होता की 2024ला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारमधल्या तत्कालीन मंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी आणि राज्याच्या प्रमुखांनी क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठवाड्यासाठी स्वतंत्र आम्ही निर्माण करू अशी घोषणा केली होती। आणि त्या घोषणेला आज 2 वर्ष झालं तरी सरकार काही त्याच्यावरती कारवाई करत नाही। विषय मराठवाड्यातल्या सर्व पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण होतं की या ठिकाणी 2 वर्षानंतर ही घोषणा करून सुद्धा सरकार याच्यावरती हालचाल करत नाही। मग त्यावेळी 2024च्या विधानसभेच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं प्रचंड मोठं असं आंदोलन उभं होतं। मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाजाची एक लाट तयार झालेली होती। सगळ्याच राजकीय पक्षातले पुढारी घाबरायला लागले होते, सगळेच उमेदवार घाबरायला लागले होते, सत्ताधारी असतील, विरोधक असतील। मग काय करायचं? सरकारने त्यावेळेस एक डाव खेळला का? अण्णासाहेब जावळे पाटील हे एक मराठा समाजाचं प्रचंड मोठं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं होतं, ते आज आपल्यात हयात नाहीत। मग त्यांच्या नावाने एखादं महामंडळ दिल्याच्या नंतर मराठा समाजाची मतं मिळवता येतील का? हा एक त्या ठिकाणी प्रयत्न सरकारनं केला होता का, असा प्रश्न आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात पडलेला आहे। आणि 2 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा जर त्या महामंडळाच्या संदर्भात काही कारवाई होत नसेल तर मी आज बीड या ठिकाणाहून मराठवाडा विभागीय बैठकीतून सरकारला आव्हान करतोय की तुमची भूमिका काय? का केवळ फक्त मराठा समाजाचे मत मिळवण्यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा तुम्ही वापर केला आणि कुठंतरी समाजाचे मतं मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जावळे पाटलांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी वापरले का? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। ते तुम्ही येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जाहीर केलं पाहिजे। आणि जर 15 तारखेपर्यंत जाहीर नाही झालं तर 15 तारखेच्या नंतर मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोर, वर्षा या निवासस्थानासमोर अखिल भारतीय छावा संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी जाऊन ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। वेगळं महामंडळ स्थापन करून काय उद्देश आहे तुमचा? सरकार त्या महामंडळाला देईल का असं वाटतंय का तुम्हाला? नाही, एक लक्षात घ्या, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, आम्ही त्या महामंडळाला विरोध करत नाही आणि विरोध असायचं कारण पण नाही। आम्हीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटीचा निधी मागणी करणारे आम्ही छावा संघटनेचे पदाधिकारी आहोत। परंतु स्वतंत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी आणि मराठा समाजातल्या तरुणांसाठी अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नावानं जर आर्थिक विकास महामंडळ दिलं आणि ते मर्यादित मराठवाडा 8 जिल्ह्यापुरतं जर दिलं तर या ठिकाणच्या मराठा समाजातले असतील, इतर जाती धर्मातल्या लोकांना असतील, त्याचा फायदा होऊ शकतो।
मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन आता 31 तारखेला पुन्हा एकदा उभं राहत आहे. यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आली, परंतु त्यामधून फसवणूकच झाली असं आरोप जरांगे पाटलांनी केलाय. संघटना म्हणून तुमचं काय मत आहे? मराठा समाजाला न्याय मिळालाय सरकारकडून किंवा दिशाभूल होती काय? नाही, सरकारनंच न्याय दिलाय आणि सरकारनंच फसवलंय. कारण कुणबी प्रमाणपत्र निघत नाहीत, हैदराबाद गॅजेटचा काही संबंध नाही, हे सरकारनंच अगोदर सांगितलेलं होतं. आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र हे सरकारनं अगोदर सांगितलं. त्याच्यानंतर नोंदी शोधल्याच्या नंतर आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागले. त्याची संख्या बीड जिल्ह्यात जास्त आहे. आमच्या लातूरमध्ये कमी आहे, तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये कमी आहे, परंतु बीड, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बहुतांश काही आमच्या समाजातले कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत. परंतु आता तेच सरकार, निवडणुका संपल्या ना, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त या सरकारनं काय केलं की कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं. आता कुठल्याही 3 वर्ष पुढच्या कार्यकाळात निवडणुका नसल्यामुळं आता मग रद्द केले काय आणि काही केलं काय? जे 29 तारखेला जी जरांगे पाटलांनी भूमिका घेतली ती समाज हिताचीच आहे आणि त्या भूमिकेसोबत आम्ही आहोत. वारंवार जरांगे पाटील आंदोलनाचा इशारा देतात. कुठला तरी मंत्री येतो, कुठला तरी नेता येतो, त्यांची समजूत घालतो आणि काहीतरी आश्वासन दिलं जातं. हे कुठपर्यंत सगळं चालणार आहे आणि कधी हे बघा, न्याय मिळणार? माझं काय म्हणणं आहे, एखादा आंदोलन करता असतो त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते आणि एखादं आंदोलन जर कुठपर्यंत वाढायचं आणि कुठं थांबलं पाहिजे हे त्या आंदोलनकर्त्याला जर नाही समजलं तर समाज पण विस्कटतो आणि ते आंदोलन पण वेगळ्या दिशेला जातं. तर जरांगे पाटलांनी त्या मंत्र्यावरती विश्वास ठेवला म्हणजे समाजाचं हित डोळ्यासमोरच ठेवून ठेवला ना. ठीक आहे, आता तुम्ही मीडियाने सगळ्यांनी दाखवले की बाबा मंत्री काय म्हणतायत किंवा त्या शिष्टमंडळातले आलेले लोक काय सांगतायत, समाजाला पटेल अशा शब्दात ते लोक सांगतायत, तर विश्वास का कोण ठेवणार नाही? मग जरांगे पाटलांनी आतापर्यंत 8-10 वेळा तेच केलेलं आहे, विश्वासच ठेवलाय ना. मग यापूर्वीही आंदोलनं झालेत. अण्णासाहेब जावळे पाटलांनी आंदोलन उभी केली या राज्यात आरक्षणासाठी, त्यावेळेसही सरकारवर विश्वास ठेवावा लागला. मेटे साहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केली, त्यावेळेसही मेटे साहेबांनी विश्वास ठेवला. वडजे सर असतील त्यांनी केलं. आता जरांगे पाटलांनाही 8-10 वेळा उपोषणं करावी लागली आणि त्या उपोषणामध्ये वेगवेगळे मंत्री येतात, वेगवेगळे आश्वासनं देतात. आता एवढं म्हणजे ताकदीने शब्द देतात की समाजाचा प्रश्नच मार्गी लागला. मग तो आंदोलन करता जो असतो त्याच्या पुढे पर्याय नसतो. समाजाचं हित जर इथं आपण ऐकल्यामुळे जर होणार असेल तर तो ऐकावं, हा प्रश्न जरांगे पाटला समोर येत आहे. भाजप एकीकडे म्हणतोय आमचा डीएनए ओबीसी आहे, तर दुसरीकडे भाजपच्या विरोधात ओबीसी नेते वक्तव्य करतायत की भाजपच्या काळातच आमचं आरक्षण हिरावलं गेलं, आमच्या आरक्षणात मराठा समाजाला समावेश केला आणि त्यामुळे ओबीसीचं नुकसान झालं. आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना हात दाखवू असा इशारा ओबीसी नेते केला. दुसरीकडे जरांगे पाटील देखील सरकारनं आमचं नुकसान केलं असं सांगतात. नेमकं सरकारनं भलं कोणाचं केलं? नाही, सरकारनं एकच केलंय, जी ओबीसी समाजाचा, ओबीसी आमचा डीएनए जी म्हणून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे ना, ते अतिशय योग्य आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने ओबीसी वोट बँक एका साईडला करण्याचं काम केलं आणि त्यांनी मराठा समाजाची कधीच वोट बँक बनवू द्यायची नाही किंवा होऊ द्यायची नाही. हा एक प्रचंड मोठा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून झालेला आहे. राज्यामध्ये जर मराठा समाजाची वोट बँक निर्माण झाली तर एक मराठा समाजाचं एक प्रचंड मोठं अस्तित्व या राज्यात निर्माण होईल, ह्याची भीती मुख्यमंत्र्यांना आहे. आणि जे तुम्ही जे म्हणताय आता हे स्वयंघोषित कोणी ओबीसीचे नेते आहेत, या नेत्यांना त्यांचंच खतपाणी आहे. तुम्ही बोललं पाहिजे तर आमचा डीएनए आम्ही म्हणू शकतो. सरकारच्या विरोधात जर ह्या स्वयंघोषित 2-3 लोकांनी जर नाही बोललं मुख्यमंत्र्याच्या विरोधात तर मुख्यमंत्र्याच्या तोंडातून शब्दच येणार नाही ओबीसी आमचा डीएनए म्हणायचा. म्हणजे मुख्यमंत्र्याच्याच आणि त्यांच्या काही संबंधित मंत्र्याकडूनच जे स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून स्वतःला राज्यात फिरतायत आणि समाजामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण करतायत, त्या लोकांना याच लोकांचं खतपाणी आहे. आज जी बैठक झाली त्याच्यात फेरनिवड झाली की फक्त पुन्हा एकदा संघटना मजबूत वगैरे करण्यासाठी असे काही निर्णय घेतले? नाही, फेरनिवड तर झालीच आणि राज्यभरात पुन्हा एकदा संघटना मजबूतीनं ताकदीनं आरक्षणाच्या विषयावर तर आम्ही आहोतच, परंतु शेतकऱ्यांच्या विषयावर आम्ही अधिक आक्रमक होऊन येणाऱ्या काळामध्ये आता शेतीमालाचा भाव, सोयाबीन, कापसाच्या भावावर येणाऱ्या पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये आम्ही प्रचंड मोठं आंदोलन उभा करणार आहोत. त्यासाठी आज बैठकीत चर्चा होती आमची पदाधिकाऱ्यांसोबत आणि मराठवाड्यातली पूर्ण बांधणी आम्ही आज केलेली आहे. महामंडळाच्या मुद्द्यावरून तुम्ही सरकारला इशारा दिलेला आहे, स्वरूप कसं असणार म्हणजे आंदोलन करून काढलं. सांगितलं ना, 15 तारखेपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या चंद्रकांत दादा पाटील असतील, प्रवीण दरेकर असतील, हा ते सांगायचं राहिलं, प्रवीण दरेकरांनी ह्याचा पुढाकार घेतलेला आहे.
दरेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की नेमकं आम्ही हा विषय मार्गी लावणार आहेत का तुमची आमदारकी टिकवण्यासाठी, दुसरी आमदारकी पुढची मिळवण्यासाठी संघटनेचा वापर केला जातोय, समाजाचा वापर केला जातोय, जावळे पाटलांच्या नावाचा, अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचा वापर केला जातोय, हे त्यांनी स्पष्ट भूमिका केली पाहिजे. आज मराठवाड्यातले सगळे जिल्हा प्रमुखांची तीच संभ्रम आहे त्यांच्या मनामध्ये. नेमकं चाललंय काय? एका बाजूला अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नावानं महामंडळ करतो म्हणून घोषणा करायची आणि गप्प बसायचं. तुम्ही ती 2024ची निवडणूक काढून घेतली. एवढाच विषय होता. जरांगे पाटलाचं या राज्यात आंदोलन सुरू असताना अण्णासाहेब जावळे पाटील ह्या नावाचा निवडणुकीत आपल्याला फायदा होईल. मराठा समाजामध्ये अण्णासाहेबाला मानणारा गावखेड्यात प्रचंड मोठा वर्ग आहे आणि अण्णासाहेबांनी गावखेड्यातच संघटना उभी केलेली सुरुवातीपासून. म्हणून तो प्रयत्न झालेला आहे का, याचं प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकारने दिलं पाहिजे. स्वरूप काय असेल? नाही, आम्ही बसणार आहे दारात जाऊन, मुख्यमंत्र्यांच्या दारात. मुख्यमंत्र्यांच्या दारात बसणार का इतरही मंत्र्यांच्या दारात? एक लक्षात घ्या, आता सरकार कोण चालवतंय? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आम्ही चंद्रकांत दादांनाही प्रश्न विचारू, संबंधित शंभूराज देसाई सुद्धा त्या प्रक्रियेत होते, प्रवीण दरेकर होते आणि सीएम साहेब. पण आमचं टार्गेट हे सीएम साहेब वर्षा बंगला असेल, कारण सगळे सूत्र तिथूनच हालतात. त्यामुळे वर्षा ही आमचं केंद्रस्थान राहील आंदोलनाचं. सध्या दादा स्थानिकच्या निवडणुका लागल्या, त्याच्या काही दिवसांमध्ये स्थानिकच्या निवडणुका होत्या, तेव्हा सुद्धा जर का पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिला आणि शब्द घेऊन जर का तुम्ही परत एक लक्षात घ्या, आम्हाला शब्द घ्यायचाच नाही. एकतर होतंय का नाही एवढं सांगा, हो किंवा नाही. ते होतंय बघू करू याच्यावर आमचा विश्वास नाही. आम्ही मागणी केलेली नव्हती, समाजानं मागणी केलेली नाही, अण्णासाहेब जावळे पाटलाच्या महामंडळाची समाजानं मागणी केलेली नाही. की तुम्ही तुमच्याकडूनच आम्ही ऐकलंय की अचानक कसं काय अण्णासाहेबाच्या वर तुमचं एवढं प्रेम गेलं बाबा. जो व्यक्ती हयात असताना तुम्ही 100 केसेस त्या अण्णासाहेब जावळेवरती टाकलेले आहेत आणि तुम्ही अचानक अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नावानं महामंडळ निर्माण करायला लागले, म्हणजे नेमकं झालं काय? मग तुम्हाला फक्त 24च्या निवडणुका सरकावायच्या होत्या का बाजूला? जरांगे पाटलाच्या आंदोलनाला काही कुठं काउंटर करायचं होतं का? आणि तुम्ही जर अण्णासाहेबाच्या नावानं महामंडळ केलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. 29 तारखेला जरांगे पाटलांचं आंदोलन तुम्ही सर्वांनी हो, पहिल्या दिवसापासून आहे. का नाही होणार? एखादा व्यक्ती एवढं प्रामाणिकपणानं समाजाचं काम करतोय आणि अखिल भारतीय छावा संघटना तर मराठा आरक्षणाची ही मात्र संस्था आहे. या आरक्षणाची धग जर कुणी खरी वाढवली असेल राज्यभरात आणि पेरली असेल तर अण्णासाहेब जावळे आणि छावानं वाढवलेली. आम्ही तर आरक्षणाच्या मुद्द्याचे अविभाज्य घटक आहोत. जरांगे पाटील करतायत, प्रामाणिक करतायत. आमचं कर्तव्य आहे समाज म्हणून त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणं. महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतोय आणि त्यातले त्यात मराठवाड्यात संघटना शेतकऱ्यांसाठी काय करणार? नाही, करतोय ना आम्ही. आता शासनाच्या सोबत आम्ही म्हणजे शासन दरबारी शेतकऱ्यांचे विषय मांडतोय. शेतकऱ्यांना हे आवाहन करतोय, मरून आत्महत्या करू नका बाबा, कर्जाला कंटाळू नका, कर्ज असलं तरी आमच्याशी संपर्क करा. शेतकऱ्यांना आवाहन केलंय आम्ही. आणि आजही तुमच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की कुठल्याही पद्धतीच्या आता ही जी फसवी कर्जमाफी केलेली आहे 2 लाखाची काही त्यांनी अट गाठलेली आहे, त्याच्यानंतर चालू बाकीदार आणि थक बाकीदार ह्या जी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. जो चालू बाकीदार म्हणजे जो भरतो रेग्युलर त्याला माफ नाही, आणि जो कायम भरतच नाही, आणि कायम न भरणाऱ्याची संख्या किती आहेत? गावागणीस एक 10-5 लोक सुद्धा नाहीत कायम न भरणारे. पण चालू बाकीदार जो रेग्युलर कर्ज भरतोय तो शेतकरी अडचणीतून बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही काय करताय, जे 10 लोक जे आहेत त्यांचं माफ करताय, बाकीचे 100 लोकांना तुम्ही बाजूला ठेवताय. बरं, तो 100 बी का भरतायत? की उद्या बाबा माझ्या घराच्या समोर कुणी बँकेचा अधिकारी नाही आला पाहिजे, कुणी माझ्या घराला नोटीस नाही चिटकावली पाहिजे, ह्या भीतीनं व्याजानं सावकाराकडून, खाजगी सावकाराकडून पैसे गोळा करून त्या बँकेचे पैसे कर्ज भरतो. आणि तुम्ही अशी कधीतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, संघटनांनी, चळवळीने जर कर्जमाफीची मागणी केली, आंदोलन उभा केलं, त्याच्यानंतर मग ही असल्या अटी टाकून तुम्ही कर्जमाफी करणार आणि भाषणं तर एवढे करणार की आम्ही राज्याचं सगळंच कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचं. आणि त्या कर्जमाफीची जाहिरात करण्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च करताय. आणि त्या जाहिरातीचा खर्च तुम्ही केलेल्या कर्जमाफीचा जर आकडा बघितला तर तो त्याच्यात साम्य असल्यास तुम्हाला त्याचं नवल नाही वाटलं पाहिजे. म्हणजे आम्ही हे केलंय म्हणून सांगण्यासाठी तुम्ही तेवढेच पैसे खर्च करताय.
आमचं म्हणणं आहे तुम्हाला करायचंय सरसगट 2 लाखापर्यंत करा. मग तो थकबाकीदार बघू नका किंवा चालू बाकीदार बघू नका. तुम्हाला मदतच करायची शेतकऱ्यांना. लाडक्या बहिणीच्या वेळेस तुम्ही पात्र अपात्र बघितलं होतं का? खरंच एका बहिणीलाच पैसे जातात का एखाद्या म्हणजे आता शीतल पाटील, पुरुषात पण नाव आहे शीतल, बरोबर ना? आता शीतल आहे का तो खरंच बहीण आहे का भाऊ आहे हे तुम्ही नाही बघितलं. मला सांगा, लाडकी बहीण झाली 2024 तुम्ही निवडणूक लढवली, जिंकली, सत्तेत बसलो, 80 ते 85 लाख महिला तुम्ही राज्यातल्या त्या योजनेतून बाजूला केलेत. 1500 तुम्ही 80 लाख काढावर किती होतं? 9,600 करोड रुपये तुम्ही बाजूला काढले. मग तिथं तुम्ही अटी नाही लावल्या, फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत चालू बाकीदार, थकबाकीदार. मग इथं लाडक्या बहिणी तुम्हाला निवडणुका जिंकायच्या म्हणल्यावर तुम्ही तिजोरीचा कसाही आमाप वापर करायचा. मग ते आम्ही सहन करा, आम्ही नाही सहन करणार. आम्ही बाहेर पडलोय. छावा संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्हाला आम्ही प्रश्न विचारणार आणि ताकदीनं तुमच्या समोर उभा टाकणार. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची बाजू ठीक आहे ना, तर त्यानं काय करायचं आपण काय त्याला सांगू शकतो का? मारू नको बाबा, त्यांनीच सांभाळलेला हाके आहे आणि तोच त्यांच्या कानाखाली मारा निघालाय. ठीक आहे, बघून घेतील. लाडसाहेब आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.